आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मुंडे 100% 302 मध्ये येतील, जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका। आता 5-7 आपण विषय सांगितलेत, हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिलाय। धनंजय मुंडेंची प्रकृती उत्तम आहे, संजय राऊतांची टीका। मुंडेंना हत्येच्या घटनेचा धक्का बसला असं दिसतं नसल्याचंही वक्तव्य। बघा, त्यांची प्रकृती उत्तम आहे, ते काल चुरूचुरू बोलत होते, मला 2 मिनिटंही बोलता येत नाही वगैरे असं मी आधी ऐकलं आणि मलाही त्यांच्याविषयी दया आली। बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातल्या घटनेचा खूप धक्का बसला, व्यथित झाले असं दिसत नाही। वाल्मिक कराडचे मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहेत का? खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर, त्यांचंही नाव यात येऊ शकतं, रोहित पवारांचं वक्तव्य। मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड तर आहेच, पण वाल्मिक कराडचं पण मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहे का हे बघण्याची खऱ्या अर्थाने आता जरूरत आहे। मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करावा, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। आरोपींना भर चौकात सोडा, जनताच न्याय करेल, देशमुख आक्रमक। त्यांना अक्षरशः भर चौकामध्ये सोडलं पाहिजे, कुठंही कुठल्याही समाजात। ह्यांना कुठली जात धर्म कुणीच सोडणार नाही आणि ह्यांना त्यांच्याकडून शिक्षा दिली गेली पाहिजे। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाकडून कोकाटे बंधूंना मोठा दिलासा। अजित पवारांची आज कोर्टात कोकाटेंचा निर्णय त्यांचाच घ्यावा त्यांनी आणि आमदार रोहित पवारांची मागणी एक। माणिकराव कोकाटेंनी सरकारला फसवलंय, आज नाही तर उद्या कोकाटेंचा राजीनामा घ्यावा लागेल, रोहित पवार आक्रमक। सरकारला गंडवलेलं आहे, सामान्य लोकांचा पैसा गिळलेला आहे, तर क्रिमिनल चार्जेस असताना त्यांच्यावर कारवाई होणं हे महत्त्वाचंच आहे। आज कायदे सुनावणी आहे, कुठल्याही कोर्टात गेलं तरी इतके पुरावे हे स्टे मिळूच शकत नाही, त्यामुळे आज नाही तर उद्या त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल। MSRDCच्या जॉईंट MD पदी वैदेही रानडे यांची नियुक्ती, एकनाथ शिंदेंनी नेमलेल्या कैलास जाधवांना सेवामुक्त होण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। एकनाथ शिंदेंना बरखास्त करा, त्यांनीच खूप घोटाळे केलेत, आदित्य ठाकरेंचा थेट आरोप आहे। देखिए, बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों से ही हुए और अगर आप सही मायने से देखिए तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को बर्खास्त करना चाहिए।